मधुर रेसिपीज मध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण पावट्याची झणझणीत रस्सा भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. अशा पद्धतीने जर पावट्याची भाजी बनवली तर घरातील सगळेजण अशाच पद्धतीने भाजी बनवण्याची डिमांड करतील. तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूया आजची आपली रेसिपी. सर्वात आधी आपण पावटा कसा असतो हे पाहूया, कारण जर काहींना माहिती नसेल की पावटा एक्झॅक्टली कसा असतो तर त्यांच्याही लक्षात येईल. हे पहा, पावट्याच्या शेंगा अशा प्रकारच्या असतात. साधारण मी इथे पाव किलो पावटा घेतलेला आहे. या पावट्याच्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायच्या आहे. हे पहा, पावट्यामध्ये अशा प्रकारच्या बिया असतात आणि याची भाजी आपल्याला आज बनवायची आहे. आणि इथे मी पावट्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत, त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. पावट्याचे दाणे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते बुडतील एवढे पाणी मी इथे घालून घेतलेले आहे. हा पावटा आपल्याला कुकरला सर्वात आधी शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी साधारण अर्धा चमचा मीठ इथे मी शिजताना घालत आहे. पावटा मी इथे कुकरला लावलेला आहे आणि साधारण 3 शिट्ट्या आपल्याला इथे करून घ्यायच्या आहे. आपला कुकर इथे झालेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आपण तो थंड होऊ देणार आहोत. तोपर्यंत आपण भाजी बनवण्यासाठी लागणारे वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे साधारण 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी इथे लसूण आणि आले घेतलेले आहे. आपल्याला ही भाजी छान झणझणीत बनवायची आहे, त्यामुळे लसूण आल्याचे प्रमाण थोडेसे मी जास्त घेतलेले आहे. थोडीशी कोथिंबीरही मी वाटणात घालणार आहे. त्याचबरोबर आपण इथे साधारण 2 ते 3 चमचे मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे. तुम्ही याऐवजी खोबरे घेतले तरी चालेल. 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आता सर्वात आधी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. कांदा भाजण्यासाठी मी इथे थोडेसे ऑइल घालून घेतलेले आहे. हा कांदा आपल्याला छान गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा आहे. कांदा छान खमंग भाजून घेतला की भाजी ही छान खमंग होते. जर कांदा आपण कच्चा ठेवला तर भाजीला गोडसर चव येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला कांदा छान खमंग भाजून घ्यायचा आहे. आणि आता तुम्ही बघू शकताय कांदा इथे छान भाजला गेलेला आहे, छान ब्राऊन झालेला आहे. आता आपल्याला यात लसूण आणि आले घालून घ्यायचे आहे. तेही थोडेसे परतून आपण यात खोबरे घालून घेणार आहोत. मी इथे खोबऱ्याची पावडर वापरते आहे, त्यामुळे मी ती शेवटी घातलेली आहे. त्याला भाजायला वेळ लागत नाही. तुम्ही जर डायरेक्ट खोबरे वापरणार असाल तर सुरुवातीला खोबरे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्या. आणि आपले वाटण इथे व्यवस्थित भाजून झालेले आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आता हे भाजलेले वाटण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. वाटताना मी यात थोडीशी कोथिंबीर घालते आहे. हे पहा, वाटण मी मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे. आता मी यात शेंगदाण्याचा कूट घालून थोडेसे फिरवून घेणार आहे, कारण शेंगदाण्याचा कूट थोडासा मी जाडसर केलेला आहे. जर तुमचा शेंगदाण्याचा कूट बारीक असेल तर तुम्ही तो डायरेक्ट वापरला तरी चालेल. आणि इथे कुकरही आपला थंड झालेला आहे. आपण चेक करूया पावटा शिजला आहे की नाही ते. आणि हे पहा, मी तुम्हाला चेक करून दाखवते. हे पहा, एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. जास्त त्याचा गाळही झालेला नाहीये. आता आपण फोडणी करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात थोडेसे फोडणीपुरते ऑइल घालून घेतलेले आहे. फोडणीसाठी आपण इथे पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा मीठ घेतलेले आहे. आपण ऑलरेडी पावटा शिजताना त्यामध्ये मीठ घातलेले आहे, त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचे आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे काळा मसाला घेतलेला आहे. हा मी घरचा बनवलेला मसाला आहे. यामध्ये मिरच्या, धने, गरम मसाला सर्व इन्ग्रेडियंट्स आहेत. जर तुमच्याकडे अशा प्रकारचा मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल. त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. जर तुम्ही कांदा लसूण मसाला यूज करणार असाल तर तुम्हाला गरम मसाल्याचे प्रमाण थोडे वाढवावे लागेल. वाटणही आपण इथे तयार करून घेतलेले आहे. त्याचबरोबर फोडणीसाठी मी इथे थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर वापरणार आहे. ऑइल गरम झालेले आहे. सर्वात आधी मी कढीपत्ता घालणार आहे. कढीपत्ता घातले की लगेचच आपण हिंग घालून घ्यायचे आहे. थोडीशी कोथिंबीर घालणार आहे फोडणीमध्ये, ज्यामुळे तेलाचा ताव थोडासा कमी होणार आहे. आता सर्व मसाले घालून घेतलेले आहेत. हळद पावडर, धने पावडर, लाल मिरची पावडर, मसाला, गरम मसाला. थोडेसे परतून लगेचच आपल्याला यात वाटण घालून घ्यायचे आहे. मसाले जळू द्यायचे नाहीये. हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. मीठही मी इथे घालून घेते आहे.
वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतले की भाजी छान चविष्ट आणि खमंग होते. आणि आता तुम्ही बघू शकताय वाटणाचा रंग चेंज झालेला आहे आणि वाटणही छान परतले गेलेले आहे आणि साईडनी बघू शकताय ऑइलही सुटलेले आहे. आता आपण शिजलेला पावटा यात घालून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये जे राहिलेले वाटण होते त्यामध्येही पाणी घालून मी पाणी काढून घेतलेले आहे. तेही पाणी मी इथे घालून घेतलेले आहे. आपण ही रस्सा भाजी बनवत आहोत म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ हवी आहे, त्याप्रमाणे आपण पाणी घातलेले आहे. आणि साधारण 5 मिनिटे मी ही भाजी बारीक गॅसवर उकळू दिलेली आहे. बारीक गॅस ठेवल्यामुळे रश्श्याला छान तरी आलेली आहे, कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि आपली पावट्याची भाजी इथे तयार झालेली आहे. वरती गार्निशिंगसाठी मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते आहे आणि अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी पावट्याची रस्सा भाजी इथे तयार झालेली आहे. नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशी पावट्याची भाजी आपली इथे बनलेली आहे. तुम्हीही अशा पद्धतीने पावट्याची रस्सा भाजी नक्की ट्राय करून पहा. ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी बरोबरही खाऊ शकता आणि राईस बरोबर तर ही भाजी खूप ऑसम लागते आणि त्यात जर राईस इंद्रायणीचा असेल तर विचारूच नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाहीत. इंद्रायणीचा भात, बाजरीची भाकरी, लसणाची चटणी, मिरचीचा खरडा आणि पावट्याची रस्सा भाजी मस्त बेत आहे. तुम्ही कधी करून पाहताय? नक्की ट्राय करून पहा ही पावट्याची रस्सा भाजी. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.